भावेशला मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करायचा आहे. तदनंतर आपण पाहतोय टेंबरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य निलेश टुंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान उपसरपंच टेंबरे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच निलेशजी टोंबरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आताच काही दिवसांपूर्वी त्यांच्या माध्यमातून एक डे नाईट स्वरूपातली स्पर्धा, एक दिवसीय डे नाईट स्वरूपातली स्पर्धा पाहायला मिळाली. त्याच समय त्या ठिकाणी संकेतजी तावडे यांना विनंती की आपण या मंचावरती आपला सुद्धा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. संकेतजी तावडे. त्याच समेत रोहनजी तरकुडे यांना विनंती करेल की आपण सुद्धा मंचावरती या, आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. रोहनजी तरकुडे. चला जाऊया मॅचकडे. अर्थातच सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला आली आहे. श्री 11 चांदई आणि त्याच्या विरोधात कानोर टीम, आराध्य 11 कानोर टीम आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीममध्ये विचार करायला गेला तर एक कर्जत तालुक्यातली प्राबल्य राखणारी टीम, तर दुसरीकडे बदलापूर विभागात आपलं सामर्थ्य दाखवणारी टीम. चला जरा स्पीडअप करा, मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. टॉस गमावल्याच्या नंतर बॅटिंग लाईन वाट्याला आले श्री 11 चांदई टीमच्या. राज गोरे, चांगला फटका राजगोरेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. दमदार हजेरी लावली जाते. बॉल सहित मात्र तडमान रिजन 4 धाब्यांसाठी राज गोरे ब्रँडेड चौकार. प्रेझेंट ऑफ माइंडची दाद द्यावे लागेल. राजगोरेच्या बॅटमधून खणखणीत चौकार. इथे फटका फसलाय. बडी मछली जाल में फस गई. अगदी राजगोरे चांगली सुरुवात करून देत होते आणि क्षणाला चित्र बदललं आणि गोलंदाजाने फसवा बॉल फेकला, परंतु फिल्डरचं मात्र कौतुक करेल. अप्रतिम झेल टिपलाय. चौकार आल्याच्या नंतर दुसऱ्याच बॉलवरती राजगोरेला परतीचा प्रवास करायला भाग पडलं. ते मात्र गोलंदाज ऋतिकने. या सन्मान या ठिकाणी उत्कृष्ट पखवाज वादक आविष्कार टोंबरे या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. डॉट बॉलची संगता अगदी आपण पाहतोय. वन डाऊनच्या विकेट वरती वैभव तेर
इथे झेल झालाय ड्रॉप. एक लेझी क्रिकेट जरूर पाहायला मिळाला, कारण राज गोरेची झेल टिपल्याच्या नंतर श्री11 चांदई टीम संकटात जरूर होती, कारण सलामीची फळी फोडण्यात यश आलं होतं. परंतु तदनंतर एक लेझी क्रिकेट वैभवच्या माध्यमातून मैदानात पाहायला मिळाला, परंतु त्याच्याही पलीकडे लेझी क्रिकेट फिल्डरचा पाहत होतो आपण. हा झेल टिपणं अपेक्षित होतं, परंतु झेल झालाय ड्रॉप. चांगला फटका दिलं गेलेलं वैभव थेरचं जीवदान, परंतु यावेळी अचूक अंदाज बाळगलाय आणि परतीचा प्रवास आता करावा लागेल तो बॅटर मंगेशला. खरं आहे, क्रिकेटचा महाकुंभ मेला A1 जोडी चषक 2025 खंडाई माता कानपेठच्या मैदानावरती या ठिकाणी चालू असलेली स्पर्धा क्रीडा नगरी सजली गेली आहे. गेल्या अनेक दिवसांची मेहनत दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते आहे. अजूनही आमचे दोस्ती ग्रुपचे जे शिलेदार आहेत ते चाचपणी करतायत संपूर्णपणे मैदानाची, व्यासपीठाची, की इथे काही कोणती कमतरता राहिली की काय आणि पुढच्या वर्षी त्याच्यात काय अंमलबजावणी करायची. रुपेशजी गारे, चेतनजी चौधरी, अतुलजी देशमुख. चांगला बॉल गतीवरती, वेगावरती स्वार झाले आणि सरळरित्या बॉल कीपरच्या हातात. पहिलं षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती आलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती 2 विकेटचं नुकसान आणि 5 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आराध्य 11 कानोर टीम, त्याच्या विरोधात श्री11 चांदई टीम. नरेंद्रजी कुमार यांनी पुरस्कृत केलेली टीम पाहायला मिळते. सातत्यपूर्ण नरेंद्र कुमार यांचा या टीमवरती तितकंच कटाक्षाने नजर राहिलेली आहे. फिरवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र बॉल सरळरित्या कीपरच्या हातात पाहत आहे. मॅच मध्ये इंटरेस्टिंग मोड जरूर पाहायला मिळेल. सेकंड इनिंग मध्ये ज्या पद्धतीचे स्पेल हाताळले जातील चांदई टीमला सुद्धा माहिती आहे की त्यांच्या समोर कानोर टीम आहे. शॉर्ट पिच बॉल आणि धाडलंय त्याला अगदी प्लॉट मध्ये बॉल होता स्लॉटला. इथे येतोय खणखणीत वैभव तीरच्या बॅट मधून हा षटकार. फार म्हणायला गेलं तर अगदी हे जे सॉन्ग लावलं गेलं चांगलं गीत, खरं म्हणायला गेलं तर युवा जिगरबाज हे गीत आहे. आणि आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे शिलेदार विनोद पाटील यांच्या लेखणीतून साकारलेलं हे गीत आहे. भोपरचे रहिवासी आहेत,
परंतु एक सुंदर रचना त्यांनी केली आणि त्यानंतर हे गीत मात्र नावारूपाला जरूर आलं. आणखी एक बिग ब्लास्ट सिक्सर. क्रिकेटपटू पाहिलेत परंतु युवा जिगरबाज. इथे हवाई हल्ला घे, क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, झेल टिपण्याचा प्रयत्न, अंदाज बरोबर होता परंतु पुन्हा एकदा वैभव थेरला मैदानात दिलं जातंय हे जीवदान. डिसिजन काय अंपायर? 2च धावा येतील ना. मला वाटतं बॅटरच्या बॅटला शरीराला स्पर्श करून बॉल निघून गेलाय. या 2च धावा येतील. वैभव तेरने जाणलं होतं म्हणून ते जागेवरती स्थित झाले. या 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं जीवदान वैभव तेरला. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती वैभव तेरच्या परतीचा प्रवास सज्ज झाला होता परंतु हे दुसरं जीवदान आलं. इथे सुद्धा आज काही वैभव थेरचा बॉल इथे कानोर टीमला सापडत नाहीये. नशिबाची साथ आणि कर्तृत्व सुद्धा मैदानावरती तो सिद्ध करतोय, सामर्थ्य दाखवतोय मैदानात. कारण काय लढत देतोय, कारण त्याला सुद्धा माहिती 2 महत्वपूर्ण फलंदाज राज गोरे आणि मंगेश ही सलामीची जोडी संपूर्णपणे डगआउट मध्ये आहे. म्हणजे विचार केला जातोय वैभव तीरच्या बॅटमधून मोठे फटके जर आले तर या सामन्याला एक वेगळी कलाटणी देता येईल. तदनंतर गोलंदाजीचा एक वर्चस्व सातत्यपूर्ण कानोर टीमच्या समोर त्यांनी ठेवला आहे. बाबू सर उद्या तुमचा इंटरव्ह्यू होईल. रुपेजी गारे सर मंचावरती दाखल आहेत. मनीष माईक जरा त्यांच्या हातात सपोर्ट करा. एक प्रश्न जरूर घेऊन जाईल. रुपेजी गारे, पर्व 3रं चालू आहे, कसं वाटतंय सध्या? आणि पर्व 3ऱ्या मधली 3री रजनी. छान वाटतंय. क्या बात आहे, हे फार गरजेचं आहे. असो जरा काही गोष्टींचा हसी मजाक होणं पण गरजेचं आहे. फार मेहनत आहे खरी म्हणायला गेले तर रुपेशजी गारे यांची या स्पर्धेसाठी. मॅचकडे आपण जाऊयात. सांघिक कुड्यातलं 3रं षटक अंकित. हा बॉल डॉट जरूर येईल. वैभव तेरच्या बॅटमधून 2 मोठे षटकार आले. अद्यापपर्यंत जर विचार करायला गेला तर 8 बॉलचा सामना केला आहे आणि 15 धावा संघासाठी त्याने वैयक्तिक कमावल्यात. अजून वेट अँड वॉच 4 षटकांचा सामना आहे त्यामुळे विचार करावा लागेल. शॉर्ट टर्म क्रिकेट खेळायचं होतं खरं म्हणायला गेलं तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, परंतु बॉल मात्र बॅटचा संपर्कच येत नाहीये आणि त्यानंतर कीपरच्या हातात हा बॉल रवाना झालाय. आणखी एक डॉट पाहायला मिळतोय आणि किचच्या माध्यमातून. स्टार टेनिस वर्ल्ड टिंकू लोबे यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करताना दिसून येत आहे आणि या चॅनलला प्रत्येकाला विनंती आहे की सबस्क्राईब करा. आपण
सातत्यपूर्ण सेफ मध्ये पाहायला मिळतोय आज वैभव तेर. असं वाटलं जातं की मैदानात असं म्हटलं जातं ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आणि एकाच वेळी श्रीमंताच्या घरात जन्माला आला की असं म्हणतात की सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला की काय, परंतु मी तर म्हणेल नशीब घेऊन मैदानात वैभव तेर गेलाय की काय. अद्यापपर्यंत इतकी जीवदान त्याला मैदानात मिळालेत. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चला, उमरोली टीम आणि त्याच्या विरोधात लवजी टीम. शॉर्ट पिच बॉल होता. समाचार पाहिजे तितका घेता आला नाहीये. यावेळी बॅटर आपण पाहतोय ऋतिक. चांगली गोलंदाजी सुद्धा ऋतिकच्या माध्यमातून आपण अनुभवत होतो. इथे प्रयत्न चांगला केला गेला. जर बॉलला अडवलं नसतं तर मला वाटतंय इथे फलंदाज होईल बाद. इकडे आड आणि तिकडे वीर, परंतु एक धाव जरूर कंप्लीट झाली. केलं होतं की सातत्यपूर्ण नरेंद्र गुमारे यांचा चांदई टीमवरती राहिलेलं प्रेम आज गाण्याच्या माध्यमातून तुम्ही ते व्यक्त केलं. परंतु इथे ऋतिकच्या पारीचा अंत झालाय आणि योगायोग सुद्धा तोच महत्वपूर्ण आहे. नरेंद्र गुमारे आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय. आता मात्र वैभव तेरला परतीचा प्रवास करायला भाग पाडला जात आहे. 4 जीवदान मैदानात मिळाल्याच्या नंतर वैभव तेरचा या ठिकाणी अंत पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये अगदी 4 विकेट गमावल्यात चांदई टीमने. महाराष्ट्राला वेळ लावणारा खरं म्हणायला गेलं तर आनंदी आहे मथुर बैल. आणि तदनंतर आपण पाहतोय बकासूर. किती नावे घ्यायची, सोन्या बैल, सर्जा, असे बरेचसे बैलगाडा शर्यतीतली फार मोठी नावे पाहायला मिळत आहेत. आणि आता सध्या मैदानावरती आपण पाहतोय शेवटचं षटक असेल यावेळी ते मात्र तेजस राऊतचं. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे, ती 22 या आकड्यावरती. तेजस राऊत गोलंदाजी मार्कवर. समोर आहे तो मात्र बॅटर अतिश. हा चांगला बॉल. तेजस राऊतचा गोलंदाजीचा पहिला बॉल आपण अनुभवलाय. अगदी अतिशला हा बॉल त्याने समोर जरी फेकला तरी अतिरिक्त बाउन्स करण्याचा प्रयत्न यशस्वी त्याचा झाला. सरळरित्या बॉलला मात्र कीपरच्या हातात धाडलं. कीपर अशी वस्तू आहे ती स्वतःच्या गोलंदाजाला नाचवत असते. फटका इथे सजवलाय, परंतु एकच धाव येईल. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले आहे, जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती.
प्रशांतजी शेंडे सरांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांच्या विद्यमानाने एक चांगली स्पर्धा मागच्या महिन्यात खोपोली परिसरात आपण अनुभवली. जाऊया मॅचकडे आणि आजच्या दिवसातला बड्डे बॉय नितीश भोईर. फटका सजवला जातोय परंतु इथे कीपर कडून थोडी चुकी पाहायला मिळाली. एक धाव तर कंप्लीट झाली. नितीशच्या बॅट मधून धाव जरूर आले. नितीश या मंचाच्या वतीने दोस्ती ग्रुपच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. वाईडचा इशारा. एक करामत जरूर पाहायला मिळाली. चांगले स्पिन हाताळले गेलेत कानोर टीम कडून. आराध्य 11 कानोर टीम. जोरदार पटका पाहायला मिळतोय आतिशच्या बॅट मधून. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव कंप्लीट झाली आहे. या इनिंग साठी शेवटचे 2 बॉल आहेत. टोटल मात्र जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. इथे डॉट येतोय. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. उमरोली टीम आणि लवची टीम चला आपण टॉस करण्यासाठी या त्वरित. चांगला फटका आणि सिक्सर पाहायला मिळतोय. खांडपे नगरीच्या मध्ये हा सिक्सर आलाय. बर्थडे बॉयचा सिक्सर. अगदी चांगली सलामी दिली. शेवटच्या क्षणी शेवट गोड करताना दिसला बॅटिंग लाईनचा. 30 धावा. एक चांगला फायटिंग स्कोर पाहायला मिळतोय. विजयासाठी मात्र आता 33 धावा संख्येची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल हे जरूर सेकंड इनिंगला ऐकूयात मनीषजी मुंडे यांच्या आवाजात. असेल अल्पेश 11 लवची टीम. आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवा. अल्पेश 11 लवची टीम. अल्पेश 11 लवची टीम. आपला कॅप्टन जर मॅच चालू झाल्यावर आला तर टॉस उमरोली टीमला देण्यात येईल. याची दखल देखील आपण घ्या. सप्रेम येतोय लवची टीमचा. टॉस बॉक्स चेतन स्लाइडिंग वर्क्स, श्री महालक्ष्मी इलेक्ट्रिकल्स, ओम साई कंस्ट्रक्शन, SBFC रत्नमणी ज्वेलर्स, रॅगड फुटवेअर, AP रिसॉर्ट, आदिल मोबाईल, श्री एंटरप्राइजेस, ब्लू लगून, DJ अतुल, राजगुरु कलेक्शन, गुरुकृपा नर्सरी, माउंटेन व्यू फार्म, जी लाईट, दिव्या अकॅडमी, व्यंकटेश डेव्हलपर, आई एकविरा क्रिएशन, सपना डेव्हलपर्स, त्याबरोबर पाठक इलेक्ट्रिकल्स, त्याचबरोबर मालुसरी फार्म, स्टार टेनिस बॉल, लवजे आणि SBCC उमरोली टीम दरम्यानची हे वंश 11 उमरोली नावाने आज खेळते. उत्तम मामांचा संघ. हेड कॉल केलाय उमरोली टीमनं. हेड आला. टॉस जिंकलाय उमरोली टीम. उमरोली टीमचा निर्णय करत तर बॉलिंग.
पहा कानोर टीममध्ये श्याम राम आणि त्याचबरोबर योगेश आमचे रवींद्र काकांचे ते तीनही भाचे आहेत. त्यांना देखील शुभेच्छा आहेत खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला रवींद्र काकांकडून. खरं तर ज्यावेळेस भाचे मैदानावरती खेळतील त्यावेळेस रवींद्र काकांचा बक्षिसांचा पाऊस त्यांच्यावरती होताना आपल्याला पाहायला मिळेल. तेहतीसची गरज विजयासाठी. विजयासाठी 33 कराव्या लागतील. बॉलिंग मार्कवरती बॉलर ऋतिक इथं पाहायला मिळतं. वैभव तेज जोडी फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून बॉल थांबणार नाही. आता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पंचांनी दंडित केलं. पंच नो चेंडू घोषित केलं पंचांनी. 4+1 5 धावसंख्येने अतिरिक्त एक धावसंख्या आणि त्याचबरोबर 4 धावसंख्या बाउंड्रीची. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. मैदानावरती फेरफटका मारण्यासाठी आमचे आयोजक चेतनजी चौधरी त्याचबरोबर अतुलजी देशमुख पाहायला मिळतात. पण मॅच खऱ्या अर्थाने खूप चुरशीचं होणार आहे. 33 मधल्या 4 आल्यात. या बॉलवरती देखील स्ट्रेट खेळ. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळ खेळाडून चुकी झेल गॅदर करायची अवजेधरनी माथेवरती सोडली. एकदा या ठिकाणी बनली जाईल. धावसंख्या जम पोहोचेल. 33चा पाठला करत असताना तब्बल 6 आकड्यावरती 1 चेंडूवरती तब्बल धाव बनवल्या. त्या 6 धावसंख्या जमवल्यात आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमनं. कारण की मगाचा नो बॉल त्यावरती आलेल्या 4 धावसंख्या महत्वपूर्ण ठरल्यात आता या 24 बॉल 33च्या समीकरणामध्ये. या बॉलवरती देखील आक्रमण केलं. बॉल थांबत नाहीये. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अँड हँडसम येतोय दर्जेदार प्रेक्षणीय षटकार. येतोय धावा बनल्यात आता प्रगतीपथावरती. 12 धावसंख्या येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अजूनही 21ची गरज असणार आहे. आता सुरुवात झाली आहे खरं तर आक्रमणाला. खरं तर आक्रमणाची सुरुवात केली वैभवनं आणि आता तेजसनं पहिल्या बॉलवरती आल्या षटकार ठोकलाय गोलंदाज ऋतिक वरती. याच ऋतिकनं मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली. आता गलती करणार नाहीये लॉंग ऑफचा खेळाडू. खरं तर झेल सोडली होती वैभवची आणि त्यानंतर मिळालं स्ट्राईक तेजसनं षटकार ठोकला. क्षेत्र बदललं या बॉलवरती आणि त्याखाली आलाय क्षेत्ररक्षक. मागील बॉलवरती चूक झाली पण या बॉलवरती जर चूक झाली तर या ठिकाणी अनुषंगातून काढता पाय काढावा लागेल याची जाणीव दाखल करत खरं तर क्षेत्ररक्षकांनी केलेली ही झेल परतावलं खरं तर मिस्टर तेजसला बॅक टू द डग आउट. सचिनजी राऊत यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. हॅलो. आज खरं तर दिवस इतका खतरनाक आहे म्हणायला हरकत नाही. कारण की 29 तारखेला कोण विसरणार. कारण की माझ्या राजानं 40 दिवस त्या औरंग्यानं खरं तर कालकोठडीमध्ये डांबून ठेवला. पण माझा तो राजा झुकल. तो राजा कसला. राजा संभाजी महाराज. राजा झुकला नाही. राजा विकला गेला नाही. राजा मोडला गेला नाही. मोडील ती जात मराठ्याची कसली. मोडील ती शिकवण त्या शिवरायांच्या कसली. विकेल ती जात या
छत्रपतींची कसली पण माझा राजा झुकला नाही. 40 दिवस अंगातून रक्त काढले, पाय छाटले गेले, डोळ्यामध्ये सळया घुसवल्या गेल्या, जीभ छाटली गेली, पण माझा राजा त्या ठिकाणी हारला नाही. लढला त्या ठिकाणी त्या औरंग्याला देखील. 40 दिवस त्या औरंग्यानं क्रूर हत्या करत देखील हा हिंदू धर्म वाचवणारा माझा राजा शंभू राजा मात्र आज या महाराष्ट्राच्या मातीसाठी विलीन झाला. म्हणून म्हटलं जातं की एक आईशी माता होती जी राजमाता जिजाऊजीनं पुत्र दिला या शिवबासारखा, आणि या शिवबानं पुत्र दिला. धर्मासाठी कसं लढावं, धर्मासाठी कसं जगावं असा पुत्र दिला. तो सर्वांचाच मराठ्यांचा छावा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. 10 झालं प्रगतीपथावरती 12. अर्थात राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस आकडा 12 जानेवारी. या आकड्याला कोण विसरणार. 12 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती. संभाजी महाराजांना पकडलं त्यावेळेस संभाजी महाराज त्या ठिकाणी म्हणाले की कवी कळस तुम्हाला सुचतंय का काय यावरती. त्यावेळेस कवी कळस देखील आश्चर्यात पडले होते की मरणाच्या दारामध्ये हा राजा उभा आहे आणि या राजाला कविता सुचते. पण त्यावेळेस कवी कळस देखील म्हणाले हा राज आम्हाला देखील सुचतं. त्यावेळेस कवी कळस त्या ठिकाणी गरजले यावन रावण की सभा शंभू बंद्यो भजरंग लहू लसित सिंदूर सम खूब खेले हो तुम रणरंग जो तेव तेज निहार के तखत तव तेजत औरंग. त्या शब्दाचा अर्थ होता की संपूर्ण स्वराज्य देखील जिंकून हा औरंग्या तुमच्या चरणावरती लीन झाला, पण माझा राजा झुकला नाही, माझा राजा तो वाकला नाही, माझा राजा तो विकला गेला नाही. हात तोडले, पाय तोडले, पण माझा राजा त्या ठिकाणी झुकला नाही. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. 33शी मार्च करा त्यांनी आणि 10 झालं तब्बल 12. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. जो चली तो सामने वाले की गर्दन, जो ना चली तो खुद की गर्दन. एक गीत तरी तुमच्या माध्यमातून झालं पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांवरती. आणि उद्याच्या दिवसामध्ये बाबूजी आपण देखील या ठिकाणी एक मासिक बलिदान दिन एक 5 मिनिटासाठी आपण या स्पर्धेमध्ये देखील करूयात. या स्पर्धेची एक आठवण म्हणून खरं तर छत्रपती शिवरायांचा मासिक बलिदान दिन देखील आपण या ठिकाणी साजरा करूयात. उद्याच्या दिवसामध्ये विकेट झाली असे घाई केली होती खेळाडून देखील. धावसंख्येत 1 बदल केला जाईल. 17 वरती पोहोचल्यात. अजून विजयासाठी 16 धावसंख्येची गरज असताना पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या कानोरी टीमला. जे आमच्या रवींद्र काकांची संपूर्ण भाच्यांची टीम खरं तर आज मैदानावरती ताकदीनिशी उतरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बदलापूर विभागामधून बिलॉंग करतोय. तर एक आपल्याला पाहायला मिळेल कर्जत विभागामधून बिलॉंग करणारा चांदे टीम समोर सापडलाय. लेग बिफोर द विकेट. पंचांचा बूट आकाशाला. खेळाडू झालाय डगआउट बाद.
बॅट्समन आता मैदानावरती दाखल होईल. पोझिशन नंबर 5 वरचा खेळाडू दाखल होतोय. वैभव मैदानावरती आहे. ज्याच्या वेळेस सलामीर खेळाडू मैदानावरती शेवटपर्यंत टिकून राहतो त्यावेळेस संपूर्ण संघ त्या खेळाडूकडून अपेक्षा करत असतं की जास्तीत जास्त धावसंख्या हा खेळाडू किंवा ज्यावेळेस चेसेबल क्रिकेट असतं त्या क्रिकेटमध्ये अपेक्षा असतात खरं तर खेळाडूंकडून की सामना विजयाच्या दिशेनं नेण्याचं वळण खरं तर एकच खेळाडू मैदानावरती दाखवू शकतो, तो देखील सलामीर खेळाडू. स्ट्रेट खेळला या बॉलला. कॉपी बुक स्टाईल बॉल थांबत नाहीये. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय 4 धावसंख्येसाठीचा हा दर्जेदार चौकार. ते पुढं आणि त्या सेनापतीचं नाव होतं खऱ्या अर्थानं. हलक्या अर्थानं फसलीमध्ये बॉल येतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. शेलार मामा खऱ्या अर्थानं त्या सेनापतीचं नाव होतं. अगदी 80 वर्षाचा तो सेनापती त्या अगदी कोंढाणा किल्ल्याच्या त्या सरदारावरती देखील नरड्याचा घोट घेणार. हलक्या हाताने या ठिकाणी फ्लिक केलं. एकदा या ठिकाणी जरूर येते. एक पेक्षा आणखी काही मिळणार नाहीये. एका धावेला या ठिकाणी संधी दिली जाते. तेवी झाल्यात. आता या ठिकाणाहून करायच्यात अजूनही 10 धावसंख्या. षटक शिल्लक असतील ती तब्बल 2 धावसंख्या विजयासाठी. फितूर होतील ते मराठी कसले रासे तुम्ही पन्हाळगड गाठा. आम्ही हे खऱ्या अर्थानं सिद्धीला रोखून ठेवतो. तो म्हणणारा शिवा कासिद नाभिक समाजाचा शिवरायांसाठी खऱ्या अर्थानं आपलं जीव देखील अर्पण केलं. तानाजींना कोण विसरून चालणार. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं बाजीप्रभू देशपांडेंना कोण विसरून चालणार. राजा तुम्ही या ठिकाणाहून चला पुढे. पाठीची गालन होणार नाही पण छातीची चाळण करून आम्ही या स्वराज्यासाठी त्या ठिकाणी लढू. पण महाराष्ट्रामध्ये फितुरी केली शेवटच्या क्षणाला ते आपल्याच गाधारांनी आणि त्या ठिकाणी 40 दिवस संभाजीराजांना भोगावे लागले. एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न करतायत का? यस. एकेवर समाधान मानावं लागेल. एकनं बदल केला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते तब्बल 24 या आकड्यावरती. 24 धावसंख्या आता करायची असेल. चेंडू शिल्लक आहे तब्बल 11 आणि करायच्यात 9 धावसंख्या. 11 मध्ये करायच्यात आता 9 यानंतरची हाय व्होल्टेज मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी 440चे करंट दोन्ही टीमच्या बाजूनं एकमेकांना देताना पाहायला मिळतील. हलक्या हातानं ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. कदाचित कव्हर पॉईंट किंवा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा हा फटका होता. डॉट बॉल येतोय. 10 मध्ये करायच्यात आता 9 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 10 मध्ये करायच्यात 9 बॅटिंग करणाऱ्या कानूर टीमला अगेन्स्ट खेळते खरं तर श्री 11 जयशंकर चांदे टीम. खोला टाकलं त्यावरती केलं आक्रमण आहे क्षेत्ररक्षक लॉंगनमध्ये. खरं तर काऊच्या रिजनमध्ये लॉंगनमध्ये धावत गेला. प्रोटेक्शन दिलं बॉलला. तितक्याच ताकदीनं उचललं. आत्मविश्वासानं फेकलं खरं तर गोलंदाजाकडे आणि या सगळ्याच्या विचारांती धावसंख्या मिळाली 1 आणि जाऊन पोहोचल ते तब्बल 25. आता 8ची गरज. चेंडू शिल्लक असेल 9 आणि करायच्यात 8. आता इक्वेशन अगदी सेम येऊन पोचलंय. आता करायच्यात 8 बॉलमध्ये 8 धावसंख्या. या ठिकाणाहून जर लगातारच्या 3 बॉलमध्ये 2 डॉट बॉल आले तर मॅचमध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न जयशंकर श्री 11 जयशंकर चांदई टीम मैदानावरती करेल या संघांनी. कारण की गोलंदाजीच्या जोरावरती या संघांना बऱ्याचदा मोठमोठ्या संघांना तालुक्याच्या बाहेर जाऊन या संघांना पाणी देखील पाजलंय. वैभव आहे समोर. सापडला. पंचांनी बघितलं तपासलं आणि दाखवलं. लेग बिफोर द विकेट 5च्या स्वरूपात जो खेळाडू मैदानावरती बरसला होता वैभव तो आला तंबूच्या दिशेनं.
मुलांना म्हणून तर हे हिंदवी स्वराज्य बांधलं आणि त्यानंतर रिली गेली पतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विष्णू वंदिता शहाशिन शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. यावरती केली चुकी, चुकीला माफी नाहीये. डिफेन्सिव्ह क्रिकेट झालं होतं या ठिकाणी, पण महत्वाच्या क्षणी गनिमाला दिलेली ही संधी केलाय आता या ठिकाणाहून पलटवार. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे होतोय फरार, येतोय चौकार. आता विजयासाठी 6 बॉलमध्ये करायच्या त्या तब्बल 4 धावसंख्या, 6 मध्ये करायच्या 4. यानंतर उमरोली वंश 11 उमरोली आणि त्याचबरोबर अद्विक 11 लवचे या दोन संघादरम्यानची ही लढत. एकीकडे अल्पेश, त्याचबरोबर दुसरीकडे साहिल पाहायला मिळेल आपल्याला. एकीकडे गणेश तर दुसरीकडे बावेश पाहायला मिळेल. एकीकडे सप्रेम पाहायला मिळेल तर एकीकडे आपल्याला हर्षल पाहायला मिळेल. दरम्यान आपण पाहतोय अगदी कानपे ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष आपले लाडके प्रल्हाद शेठ चौधरी यांच्याकडून मात्र समालोचन कक्षासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आलाय. मनस्वी समालोचन कक्षातर्फे आभार. थँक्यू. एक येते धावसंख्येत 1 न गेला असेल बदल 30 झाल्यात. विजयासाठी अजूनही 3 धावसंख्येची गरज आहे. इथून जर नितीनजी चौकार गेली नसे तर मॅचमध्ये थोडी मजा आपल्याला वेगळीच पाहायला मिळाली असती, चित्र वेगळंच पाहायला मिळालं असतं. 7 धावसंख्येचं देखील समीकरण बनलं असतं. ज्यावेळेस इक्वेशन सेम असतं त्यावेळेस दडपण थोडं जास्त असतं. मैदानावरती लो स्कोरिंग मॅचवरती देखील दडपण असतात. ज्यावेळेस हाय व्होल्टेज मॅच होते. मोठा फटका खेचला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. लॉंगॉनमध्ये खेळाडू तैनात केला जातोय. एक कंप्लीट केली जाईल, त्यापेक्षा आणखी काही नाही. आता 4 बॉलमध्ये करायच्यात, अवघ्या 2 धावसंख्या कराव्या लागणार आहेत. जर चौकार गेली नसेल तर 6 देखील बनले असं, कारण की क्रिकेट सरड्यासारख्या अगदी क्षणार्धात रंग बदलतो. आपण सातत्यपूर्वक पाहिलंय की मागील मॅचमध्ये कडाव मॅचला कोण विसरणार, की अगदी होत्याची नव्हती मॅच त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. या बॉलवरती केला आक्रमण, वेल फिनिश करण्याचा फटका जरूर होता. एक कंप्लीट केली जाते. आता खेळाडू घाई करणार नाही. त्यानंतर माहिती आहे आता टिकणं गरजेचं आहे. जरी कमी धावसंख्या करायची असली तरी धावा झाल्या प्रगतीपथावरती तब्बल 32 आणि विजयासाठी करायची असेल ती तब्बल 3 बॉलमध्ये 1 धावसंख्या. 3 बॉलमध्ये 1 धावसंख्या रोखायची आहे, कमवायची आहे. पहा खरं तर इक्वल झाली स्कोरची, पण स्पर्धेचा नियमच आहे कंपल्सरी चेसिंग विथ ड्रेसिंग. दडपण असेल. 81 धावसंख्या स्कोर लेवल देखील वंजारपाडा टीमनं देखील केला होता. नो चेंडू घोषित केला. जेल जरी पकडली तरी विजयी असेल टीम बॅटिंग करणारी. थँक्यू. पंच चौकार लीड करतायत. खरं तर निमित्त खरं तर SDC उमरोली टीमचे प्लेअर ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो नो डाऊट अक्षय. मॅन ऑफ द मॅच निर्णय जरूर आपल्यापर्यंत येईल. क्षमा असावी. ऋतिक ठरतो प्लेअर ऑफ द मॅच, कारण की 5 धावसंख्या त्यात 2 महत्वाचे गडी बाद केलं ऋतिकनं देखील. आणि लो स्कोरिंग मॅचमध्ये खरं तर गोलंदाजाला प्राधान्य देणं खूप महत्वाचं आहे. चला ऋतिक या. कमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल.
आमचे सूरजचे हातमोडे आपल्या सर्वांच्या समोर जोडले जातील. आजच्या दिवसासाठी त्यांना या ठिकाणी इन्व्हाइट केलं आहे. सलग दुसरं वर्ष ते खरं तर विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये येत आहेत. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांना इन्व्हाइट करतो आजच्या दिवसाच्या या सेकंड राऊंडच्या सेकंड मॅचसाठी. त्यानंतर जाऊयात डीजेकडे. येस, थँक्यू मनीष. अर्थातच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो आहे ऋतिकला. आणि खांडपे ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद शेठ चौधरी यांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करायचा आहे. ऋतिक, चला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. ऋतिक आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अर्थातच खांडपे ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद शेठ चौधरी यांच्या शुभ हस्ते हा किताब प्रदान केला जाईल. वेल प्लेड ऋतिक. नेक्स्ट मॅचला होईल सुरुवात. मनस्वी पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा तुम्हाला.